नमस्कार. आज आपले पुन्हा एकदा MFD या चॅनलवर स्वागत आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर मागील व्हिडिओ बघाव्यात आणि MFD या चॅनलला सबस्क्राईब करावे. ज्यांनी यापूर्वी MFD या चॅनलला सबस्क्राईब केलेले आहे त्या सर्वांचे कोटी कोटी धन्यवाद. या अगोदर जे आम्ही व्हिडिओ टाकले ते सर्वांना आवडले व भरपूर महिलांचे कॉल आले की सर आम्हाला ब्लाऊज शिवता येतात परंतु परफेक्ट कटिंग येत नाही, तर तुम्ही आम्हाला पेपर कटिंग उपलब्ध करून देऊ शकता का. म्हणूनच आज आपण व्यवसाय वाढीसाठी पेपर कटिंग पॅकेजबद्दलची व MFD स्केलची माहिती समजून घेणार आहोत. प्रथम आपण कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग पॅकेजबद्दलची माहिती समजून घेऊया. यामध्ये अशा प्रकारची पॅकेजिंग असून MFD स्केल जी आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेली आहे त्याचं पॅकेजमध्ये ह्या 3 स्केल असून या प्युअर ॲक्रेलिकमध्ये बनवलेल्या आहे. यापूर्वी आपण व्हिडिओमध्ये ज्या ह्या स्केल बघितलेल्या आहे अशा 3 स्केलचं हा एक सेट असून यानंतर मागील व्हिडिओमध्ये कटिंग करीत असताना आपण जी हँडी स्केल बघितलेली ती अशा प्रकारची असून का आपल्याला कटिंग करीत असताना हिचा वापर सहजरित्या सोप्या पद्धतीत कटिंग करीत असताना कुठली अडचण येऊ नये ही एक स्केल त्यामध्ये असणार आहे. यानंतर कटोरी फोल 24 कंबरेपासून तर 42 कंबरपर्यंतचे सर्व प्रकारचे पेपर कटिंग हे कटोरी फोल त्यात असणार आहे. या पॅकेजमध्ये हा जो पेपर वापरलेला आहे हा प्युअर क्वालिटीचा कार्ड सीट का व्यवस्थित जर आपण हँडल केलं तर हा लवकर खराब होणार नाही. हे आपण प्रत्यक्ष बघतोय. घडी जरी पडली घातली तरी होणार नाही, त्याला कुठलीही अडचण येणार नाही. यानंतर क्रॉसपट्टी 12 उंचीपासून तर 15 उंचीपर्यंतची सर्व मापाच्या क्रॉसपट्ट्या यात असणार आहे. यानंतर 4 ते 4.25 दंड घेरापासून तर हायेस्ट माप 8 इंच दंड घेरापर्यंत बाहीची कटिंग इतकी परफेक्ट असेल का आपल्याला कुठंही काटछाट करावा लागणार नाही. यामध्ये हे दंड घेऱ्याचं माप दिलेलं आहे. उदाहरणार्थ 4.5 ते 4.25 हे माप टाकल्यानंतर आपल्याला 2 प्रकारची बाही आपण कटिंग करू शकतो. म्हणजे 4 ते 4.25 दंड घेरापासून तर 7.5 8 8 या मेजरमेंटपर्यंत आपल्याला बाहीची कटिंग इतकी परफेक्ट असणार आहे का ज्या वेळेस आपण बाही जोडताना आपल्याला कुठंही कमी जास्त बॉडीला जोडताना होणार नाही अशा प्रकारची पेपर कटिंग असणार आहे. यानंतर सांगितलेल्याप्रमाणे 24 कंबरेपासून तर 40-42 कंबरेपर्यंतची सर्व पेपर कटिंग म्हणजेच 9 पेपर पॅटर्न 28 छातीपासून तर 46 छातीपर्यंत. आज या ठिकाणी आपण जे कंबर लिहिलेलं आहे परंतु 24 कंबरेमध्ये आपण चेस्टचे सरासरी जे मधलं अंतर असतं 5 ते 6 इंच त्यानुसार आपला चेस्टचं माप निघत असतं. म्हणजेच 28 ते 46 छातीपर्यंत उंची साधारण 30 कंबरेपर्यंत 13 13.5 इंचाचं कटिंग असतं. मोठ्या मापात 14 14.5 पासून मापाची पेपर कटिंग असते. जरी आपल्याला एखादं माप 13 13.5 उंचीचं असू नये परंतु हाच पॅटर्न आपल्याला 15 इंच जरी लांबी करायची असल्यास या ठिकाणी आपण अर्धा इंचही वाढवून घेऊ शकतो. यानंतर हे गळ्याचं माप या पेपर कटिंगमध्ये असं टाकलेलं आहे आपल्याला जर गळा आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचा असेल तरी आपण करू शकतो. याबद्दलचं मेजरमेंट आपण समजून घेणार आहोत. हा जो बाण आहे हा 13.5 उंचीचा आहे. हा जो बाण आहे जर माप सर्व क्लिअर आहे सारखं आहे परंतु त्या ग्राहकाच्या मापात उंचीत जर फरक असेल तर आपण इथं 2 ऑप्शन ठेवलेले आहेत.
या ठिकाणीपर्यंत जर घेतलं तर 13.5 उंचीचं ब्लाऊज नेट तयार होऊन येतं. या ठिकाणी आपण कटिंग जर केली तर 13 उंचीचं येतं. परंतु एखाद्या ग्राहकाचं माप तुमच्या हिशोबाने बरोबर आहे घेतलेल्या मापात, परंतु त्याची जर उंची 12.5 इंच असेल किंवा 12 असेल तर याच पेपर पॅटर्नला आपण अर्धा इंच कमी करू शकतो. आता शोल्डर पट्टीचा विषय, हे सरासरी 2.5 इंच मापाची शोल्डर पट्टी आपण ठेवली आहे. तयार झाल्यानंतर 2.5 इंच तयार होणार आहे. परंतु एखाद्या ग्राहकाचं हे माप बरोबर आहे, परंतु ती पट्टी जर आपल्याला 2.25 इंच असेल, 2 इंच असेल, या बाजूने फक्त एक अर्धा दाबा आपण कटिंग करू शकता. जरी या ठिकाणी अशा प्रकारे कटिंग केल्यास या मोंढ्यामध्ये फिटिंगमध्ये कुठलाही फरक पडणार नाही. यानंतर आपण हा जो मेजरमेंट चार्ट बघत आहोत हा अशा प्रकारे बनवलेला आहे. या मापात हे जे आहे कमरेचं माप 24, 26, 27, 28, 29, 30, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 40, 42 हा जो कॉलम आहे हा कमरेच्या मापाचा आहे. आपण घेतलेला ग्राहकाचा असेल, घरगुती असेल, स्वतःचं माप असेल तर या कमरेच्या मापावरून या पेपर पॅटर्नचा उपयोग परफेक्ट होईल. जरी आपल्याला असं वाटेल मोंढा उतार आर्महोल, त्याला कोणी आर्महोल म्हणतं, परंतु आपल्या मराठी भाषेमध्ये याला मोंढा उतार म्हणतात. 24 ते 26 कमरेला जसं 5.5 इंच, 27 कमरेला 5.5 इंच, काही 5.5 ठेवत असतील, याबद्दल दुमत नाही. परंतु जे या ठिकाणचं शोल्डर पलटी करून घेतात त्याकरता हा शोल्डर उतार बरोबर आहे. जे शोल्डर इथे आडं पलटी करून घेत नसेल त्यांनी थोड्या प्रमाणात शोल्डर कमी करून घेतले तरी चालेल. कटोरी रुंदी, आजपर्यंत अनेकांना प्रश्न होता तर कटोरी रुंदी कुठल्या मापाला किती घ्यायची. अनेक महिलांनी हा प्रश्न विचारला होता का सर 32 चेस्टला 38 चेस्टला ही जी कटोरी रुंदी नेमकी परफेक्ट किती घ्यायची. असा हा मेजरमेंट चार्ट ज्या ग्राहकाचा असेल, ज्या मापाचं 24 ते 26 कंबर असेल तर ही जी कटोरी रुंदी आहे कमरेच्या मापाप्रमाणे यासमोर कटोरी रुंदी किती टाकायची आहे. म्हणजेच हा पार्ट कटोरी रुंदी, ही कटोरी रुंदीचं माप आहे. यानंतर कटोरीचा फोल, हा एक प्रश्न असायचा का कुठल्या मापाला किती प्रकारची कोणती कशी काय कटोरी करायची. यामध्ये हे जे कटोरीचे फोल बघितलेले आहेत आपण MFD स्केलद्वारे आपणही कटोरी फोल कटिंग करू शकतात. परंतु पॅकेजमध्ये ही अशा प्रकारची कटिंग करून ठेवलेली आहे का आपल्याला कुठंही स्टिचिंग करीत असताना ओढताण करण्याची गरज नाही. आता हा कटोरीचा फोल आहे, ज्यांना प्रत्यक्ष समजायला काढायचा आहे 24 ते 26 कमरेला 7.5. मागील व्हिडिओमध्ये आपण याचं डिटेल बघितलेलेच असेल. शोल्डर पट्टी तयार, अनेक जण शोल्डरचं माप घेतात, ज्याच्या त्याच्या पद्धतीने वेगळं घेतं, त्याबद्दलही शंका नाही. परंतु यामध्ये ज्या ग्राहकाचं शोल्डरचं माप परफेक्ट जितकं तयार असेल, 2 इंच तयार असेल तर शोल्डरचं माप हे 5 इंच घ्यावं लागतं, 2.25 असेल तर 5.25 घ्यावं लागतं, 2.5 इंच असेल तर 5.5, हे सर्व यात दिलेलं आहे. बाहीची लांबी किती असल्यानंतर बाहीचा खड्डा किती घ्यावा हेही माप परफेक्ट टाकलेलं आहे. 3 ते 3.5 इंचपर्यंत 2.25 ते 2.5 इंचाचाच खड्डा असावा. जास्त जर घेतलास तर बाही वरती हात केल्यानंतर ब्लाऊज गोळा हे निश्चित होतं. 4 इंच बाहीपासून पुढे 2.25 ते 3 इंचपर्यंतचा खड्डा घ्यावा. आणि यानंतर अशी बाकीची ही डिटेल माहिती दिलेली आपण. मूळ उंची यावेळेस कोणी म्हणतं अर्धा इंच घ्या, कोणी म्हणतं 1.25 इंच घ्या, पण 1 इंच घेतल्यानंतर ब्लाऊज हे परफेक्ट मापात येते. आडवी घडी कशी घालावी त्याचं मेजरमेंट दिलेलं आहे. त्याच्यानंतर बाहीचे दंडगेर खड्डा 7 इंचापर्यंतचं मेजरमेंट दिलेलं आहे. यानंतर 7 इंचाचे पुढची बाही ज्यावेळेस असेल त्यावेळेस छातीचा चौथा अधिक अर्धा इंच याचीही माहिती या मेजरमेंट चार्टमध्ये नमूद केलेली आहे. यानंतर क्रॉसपट्टी, अनेक जणांना प्रश्न पडतो किती उंचीला किती क्रॉसपट्टी घ्यायची. हे जे अंतर आहे आज जे आपण बघतोय कुठल्याही ब्लाऊजला 13, 13.5 उंचीला, या अंतरावर अनेक अडचणी फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येतो. 13, 13.5 उंचीला हेच अंतर किती घ्यायचं आहे, 12, 12.5 उंचीला किती घ्यायचं आहे, 14, 14.5ला किती घ्यायचं आहे, या मेजरमेंट चार्टमध्ये सर्व माहिती परफेक्ट उपलब्ध करून दिलेली आहे. उदाहरणार्थ 12 ते 12.5 उंचीपर्यंत, 2.25, 13, 13.5पर्यंत, 2.5, 14 ते 14.5पर्यंत, 3, 15 ते 15.5पर्यंत हे सर्व प्रकारच्या माहिती याच्यात ॲक्युरेट दिलेली आहे. या संपूर्ण या पॅकेजमध्ये ह्या गोष्टी ज्या असतात MFD स्केल, हँडी स्केल,
28 छातीपासून तर 46 छातीपर्यंतचे सर्व पेपर पॅटर्न आणि मेजरमेंट चार्ट्स. आत्ताच आपण कटोरी ब्लाऊज पॅकेजबद्दल माहिती समजून घेतली. असंच पॅकेज हे प्रिन्स कटचं असून यातही 28 छातीपासून तर 46 छातीपर्यंतचे 9 पेपर पॅटर्न येत असतात. यामध्ये MFD स्केल जी आपण व्हिडिओमध्येही बघितली परंतु प्रत्यक्षातही दाखवतो असं पॅकेज MFD स्केलचं. तर यामध्ये 3 स्केल येतात. यानंतर हँडी स्केल जी आपण व्हिडिओमध्ये बघितलेली आहे ही हँडी स्केलच्या पॅकेज सोबत बरोबर येते आणि याचंही मटेरियल एक उत्कृष्ट चांगल्या क्वालिटीचा पेपर कार्ड शीट हे वापरलेलं आहे. जर आपण व्यवस्थित हँडल केलं अनेक वर्ष आपल्याला टिकतील. हा पेपर हलक्या क्वालिटीचा निश्चित नाही हे आपल्या समोरच बघितलेलं आहे. याचीही फिटिंग इतकी परफेक्ट असते का हाच पॅटर्न 2 मेजरमेंटमध्ये चालतो. उदाहरणार्थ 13 13.5, 12 12.5, 14 14.5, 15 15.5 आपली जर रिक्वायरमेंट उंचीनुसार असली तरी चालेल, त्यात कुठलीही अडचण नाही. परंतु पॅकेजमध्ये 30 कमरेपर्यंत 13 13.5 उंची असते आणि 34 35 पासून 14 14.5 15 उंचीपर्यंतची प्रिन्सेस कटची कटिंग असते. यातही हा जो आकार आहे अनेक जणांच्या महिलांचा प्रश्न होता का सर मोठ्या मापाला या ठिकाणी कटोरी फुगा येत नाही, प्रिन्स कट पसरट होती. या पॅकेजमध्ये ही पर्सनल कटिंग आहे जी आपण व्यावसायिक दुकानदार करतात अशा पद्धतीचे असल्यामुळं फिटिंगच्या बाबतीत कुठलीही अडचण येत नाही. तर या पॅकेजबद्दल आपण आज ही जी माहिती समजून घेतली आहे. यानंतर आपण MFD स्केलबद्दल माहिती समजून घेणार आहोत. आपल्या व्हिडिओमध्ये वापर करीत असलेले MFD स्केल ज्यांनी आपले व्हिडिओ बघितलेले आहे त्यांच्या लक्षातच आलं असेल, परंतु जे काही नवीन असतील त्यांना ही माहिती देणं हे गरजेचं असेल. ह्या MFD स्केलचं जे मटेरियल वापरलेलं आहे हे प्युअर ॲक्रेलिक असून व्यवस्थित जर वापर केला तर अनेक वर्ष ह्या स्केल प्युअर ॲक्रेलिकमध्ये बनवलेले आहे. जरी काम करीत असताना आपल्याकडून पडले वगैरे काही याला कुठल्याही काही प्रकारचा धोका निश्चित नाही. तर या पॅकेजमध्ये या 3 स्केल असतात. यानंतर हे जे पॅकेज आहे या पॅकेजमध्ये महत्त्वाचं तुम्हाला अशा प्रकारचं एक लेटर समजूया, पत्र समजू. यातही असतं तर याची थोडक्यात माहिती आपण समजून घेऊया. मोनाली फॅशन डिझायनिंग यांनी MFD स्केल संशोधित केलेले शिवणकाम कटिंग करताचे उपयुक्त ड्रॉइंगचे साधन आहे. सदर स्केल या रजिस्ट्रेशन ऑफ डिझाईन व पेटंट अँड कॉपीराईट ॲक्ट खाली नोंदवलेले आहे. या उपकरणाची कोणत्याही प्रकारची मानवी श्रम अगर मशिनरी माध्यमातून प्लॅस्टिक धातू अगर लाकडी प्रत करणे, उत्पादन करणे अधिकृत विक्रेत्याशिवाय विक्री करणे मनाई आहे. सदर उपकरणे खरेदीदाराच्या स्वतःच्या उपयोगाकरिता आहे. उल्लंघन केल्यास महाराष्ट्र कोपरगाव कोर्टात वाद येईल. अशीच माहिती हिंदीमध्ये दिलेली आहे, इंग्लिशमध्ये दिलेली आहे. यानंतर या बॉक्समध्ये हँडी स्केल, या 3 स्केल आणि हा प्लॅस्टिकचा चांगल्या प्रकारचा बॉक्स जेणेकरून आपलं काम कटिंग झाल्यानंतर याच्या सुरक्षितेकरता या बॉक्सची आपण सोय केलेली आहे. ह्या दोन्ही पॅकेज हे बॉक्स पॅकिंग पॅकेज आहे. हे अशा प्रकारचं पॅकेज आहे. यामध्ये 3 स्केल असतात. यामध्ये हँडी स्केल नसते. आता आपण हे जे बघितलेलं पॅकेज आहे उदाहरणार्थ बॉक्स पॅकिंग, पेपर पॅटर्न, ह्या स्केल आपल्याजवळ का असाव्या त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे संपूर्ण भारतामध्ये अनेक महिलांनी कोर्स केला, क्लास केला, टेलरिंग अनुभव घेतला, परंतु यशस्वी झाल्या त्या आजपर्यंत हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच. नंबर 2चा प्रश्न असा आहे चोखंदळ ग्राहक स्पेशलिस्ट डिझायनरकडं टेलरकडं का जातो, हाही एक आपण विचार केला पाहिजे. यामागचं कारण काय असू शकतं. जर बाहेर आपल्यापेक्षा 50-100 रुपये शिलाई ग्राहक जर जास्त देतं, आपणही कोर्स केलेला आहे, क्लास केलेला आहे, आपणही काम करतो, परंतु आपल्याला जे मनात खटखट असतं तर त्यांच्यासारखी मला मास्टर कटिंग येत नाही. याकरता या पॅकेज आपण जी पॅकेजच्या मार्फत सोय केलेली आहे ती
या कारणामुळं आपल्यासोबत असणं हे गरजेचं आहे. उदाहरणार्थ यामध्ये जी स्केल आहे MFD असेल, हँडी असेल, यामुळं आपल्याला मोंढा, कटोरी, बाही, गळा वगैरे ॲक्युरेट मास्टर कटिंगचे आकार जे आपल्याला यापूर्वी हाताच्या ड्रॉईंगमुळं जे जमत नव्हते ते आपण आकार काही सेकंदात देऊ शकतो. यानंतर या पॅकेजमध्ये असलेले जे पेपर पॅटर्न आहे हे बोरनारे सरांच्या अनेक वर्षाच्या अनुभवातून आणि कार्यरत अनुभवातून तयार केलेले पर्सनल ग्राहकाच्या मापावरून पेपर पॅटर्न कटिंग आहे. या पॅकेजमुळं आपलं कुठलंही ग्राहक कुठल्याही मापाचं आपल्यावर नाराज होणार नाही. अशा पद्धतीची मनपसंत फिटिंग येण्यासाठी ही जी पेपर कटिंग केलेली आहे याचा ह्या नवीन ज्या महिला आहेत घरगुती काम करतात, व्यवसाय वाढवायचा असतो, परंतु कटिंग करीत असताना यापूर्वी जी अडचण येत होती ती या पॅकेजमधून जास्तीत जास्त त्यांना फायदा होणार आहे. जास्त तर नाही सांगू शकत, पण कमीत कमी 95% ग्राहक तुमच्यावर खुश असेल. अशा प्रकारचे याचे प्रिन्सेस कट आणि कटोरी ब्लाऊजचं पॅकिंग हे जर आपल्यासोबत असलं तर आपल्याला व्यवसाय वाढीसाठी निश्चितच याचा फायदा होणार आहे. जर आपल्याला या कटिंग पॅकेजमध्ये कुठलीही अडचण आल्यास गळा, मोंढा, बाही, कटोरी, फोल्ड कुठल्याही प्रकारची आपण कॉल करू शकता. तसा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे. या स्केलच्याही संदर्भामध्ये आपल्याला एखाद्या मापाच्या बाबतीमध्ये कुठलाही प्रॉब्लेम आला तर त्याची आपण व्हॉट्सअपद्वारे सोय केलेली आहे. त्याबद्दल कुठलंही दडपण टेन्शन घेण्याची मुळीच गरज नाही. यानंतर आपण बॉक्स पॅकिंग, पेपर कटिंग हे स्केलचं सेट याची संपूर्ण भारतात डीलरशिप देणे कामकाज चालू आहे. ज्या कोणी महिलांना शिवण क्लास घेणाऱ्या किंवा लेडीज टेलर म्हणून कामकाज कार्यरत असणाऱ्या महिलांनी डीलरशिपच्या संदर्भात निश्चितच संपर्क करावा. कारण यापूर्वी आपण हे नवीन प्रोडक्ट असल्यामुळं काही गावातच आपण याची सोय करून म्हणजे आता अद्याप झालेली आहे, परंतु संपूर्ण भारतामध्ये जिल्हा तालुक्याच्या ठिकाणी या तिन्ही गोष्टीची आपल्याला डीलरशिप देणे आहे. ज्या गरजू आणि आवड असणाऱ्या महिला यांनी निश्चितच संपर्क करावा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करावा. ज्यांना MFD स्केल ऑर्डर करायची असेल, कटिंग पॅकेजची ऑर्डर करायची असेल त्यांनी आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करावा. धन्यवाद.